आणि हसते कशी नानू? मग थोडेसे मुरमुरे घेऊन जाते गार्डन मध्ये, पण त्याआधी तिचं संध्याकाळचं जे मेडिसिन आहे. कुठे बाबा? चला बाबाला बाय करून दे. बाय किशी किशी. हा. आरोग्यम धन संपदा सदा सर्वदा योग तुझा घडावा. नानू कसा बघ? इंगन ने लात मारी रो रहे थे. किशी. हे ऑल व्हेरी गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू. तुम्हा सर्वांचे एका नवीन ब्लॉग मध्ये खूप खूप स्वागत करते. आय होप तुम्ही सगळ्यांनी मागचा ब्लॉग बघितला असेल, म्हणजे अनायाचं मॉर्निंग रुटीन. तर आजच्या या ब्लॉग मध्ये मी शेअर करणार आहे अनायाचं इव्हनिंग रुटीन कसं असतं. तर मागच्या ब्लॉग मध्ये आपण बघितलं होतं की लंच पर्यंत जे काय असतं ते तुमच्याशी शेअर केलेलं आहे. अनाया अराउंड 1, 1:30, 2 वाजतापर्यंत उठते, मग त्यानंतर तिचं लंच होतं आणि असं करता करता आम्हाला 3 वाजून जातात. मग आता या ब्लॉग मध्ये 3 वाजता नंतरचं पुढचं तिचं झोपेपर्यंतचं म्हणजे रात्री 12 वाजेपर्यंतचं रुटीन कसं असते हे मी शेअर करणार आहे. तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला तर मग भेटूया पुढे. डान्स कसा करते नानू? गाडीवर बसते, भुरभुर जाते का तू? बसा. हा मी पण बसू. बसते ठीक आहे. बेटा पाणी पी. चला मम्मा मी खोलून देऊ? तुला येते ना बेटा खोलता? व्हेरी गुड व्हेरी गुड. रडते कशी ग? रडते बापरे. आणि हसते कशी नानू? आणि नानू किवी कशी खाते ग? किवी अशी खाते. तुला किवी दिसली का? पण इथे कुठे आहे किवी? कुठे गेली किवी? कुठे गेली? एक काम कर, ब्रॉकली घे. हा घे ब्रॉकली. ओके खाऊन घे खाऊन घे. अशी अशी खाते. वा 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 व्हेरी गुड. तुझे डोळे कुठे आहे ग? डोळे वा. छी बाबा. नाही बाबा छी असं नाही करू. असं नाही करू बाबा. नानूचा नोजी कुठे आहे ग? नोजी आहे का नानूचा? नोजी नोजी आहे. आलू कच्चालू बेटा कहाँ गए थे? बैंगन की टोकरी में सो रहे थे. बैंगन ने लात मारी रो रहे थे. मम्मी ने प्यार किया हंस रहे थे. येतच नाही नानूला? काहीच नाही येत? नाही. थँक्यू. तुला माहिती का अंकित, नानू डोळे कशी लावते? कशी लावते का नानू डोळे? मम्माला नानू डोळे कशी लावते? मम्माला तिकडे बघू. अशी लावते. बापरे. आणि नानू लिप बाम पण लावतो, माहितीये का तुला? सो असं आमचं खेळणं चाललेलं असतं भरपूर वेळ, म्हणजे 1 ते 2 तास. आणि असं नाही की हेच दिवसभर घरभर फिरत असते, काहीतरी काहीतरी काढत असते. जे जमेल त्या ती काढ्या करत असते. आता ती बॉल शोधत आहे तिचा सोफ्याखाली. सो 2 तास असे आमचे निघतात. आणि आता वाजले आहेत 5. मग 5 वाजता तिला मी काहीतरी स्नॅक्स मध्ये देते. तर रोज काहीतरी स्नॅक्सचे वेगवेगळे ऑप्शन्स असतात. सो आता मला माहिती नाही, मी किचनमध्ये जाऊन बघते आणि जे काय अवेलेबल असेल त्यापैकी तिला मग मी स्नॅक्स देते. त्याचबरोबर आमचा चहा वगैरे पण होतो. तिला छान फ्रेश म्हणजे रेडी करून देते आणि तिची इव्हनिंगचे जे मेडिसिन आहे ते वगैरे देऊन मग तिला मी गार्डनला घेऊन जाते. सो हे असतं आमचं 5 नंतरचं रुटीन. असं मला जबरदस्ती खावंच लागते हो ना. आता तू बस आणि स्वतःच खा. ओके. मस्त 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 आहे मस्त आहे. कसं आहे? मस्त आहे मस्त आहे. वा 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 वा. तर मी तिच्यासाठी स्नॅक्स मध्ये आता बनवलं आहे मस्त काकडीचं थालीपीठ. थोडंसं मोठंच बनवलं कारण ते मला पण खूप आवडतं. ती जेवढं खाईल तेवढं खाईल, त्यानंतर मग बाकीचं मी खाऊन घेते आणि आमचं पण स्नॅक्स त्याच्यामध्येच होऊन जातं. सो याची रेसिपी जर तुम्हाला हवी असेल तर मला कमेंट करा खाली. पण तसं मला असं आठवतं की मी एकदा तुमच्याशी ऑलरेडी रील्स किंवा शॉर्टमध्ये शेअर केलेलं आहे. पण नसेल केलं तर तुम्ही कमेंट करा, मी तुमच्याशी रेसिपी शेअर करेल. खूप सिंपल साधी आणि 5 मिनिटात बनणारी रेसिपी आहे. आणि म्हणजे तिला
आता असं मोठं पाहिलेलं आवडतं, नाहीतर आधी मी काय करायची छोटे छोटे बनवायचे तिच्यासाठी आणि असं पॅनकेक्स म्हणून तिला द्यायची, पण तिला आता असं मोठंही बनवून दिलं तरी चालतं म्हणून मी हे करून दिलेलं आहे. तर जेवढं खाईल तेवढं खाऊ देते, फार काही ती खात नाही, म्हणजे खाण्याची क्वांटिटी आमची कमीच आहे, पण ठीक आहे तिच्यासाठी मल्टिपल वेगवेगळ्या नवीन नवीन गोष्टी मी करत असते. सो तिला असा खाण्याचा इंटरेस्ट यावा म्हणून. तर आता ते स्नॅक्स तिचं होईपर्यंत आमचे 5:30 पावणे 6 होतात. वाजलेत 5:45 आणि अनायाचं होईल तेवढं खाऊन झालंय, फार काही तिने खाल्लं नाही, पण सबस्टिट्यूट म्हणून मी ना खिशात मग थोडेसे मुरमुरे घेऊन जाते गार्डन मध्ये. पण त्याआधी तिचं संध्याकाळचं जे मेडिसिन आहे मल्टीव्हिटॅमिन्सचं ते तिला देते आणि मग फ्रेश करून आम्ही गार्डनला जातो. घे बेटा. गेले भाभी कपडे वेस्ट गेले. नानू हे काय केलं तू? काय केलं हे? का बरं? आता कपडे चेंज करावं लागेल आपल्याला. कसं पुसते? हा असं पुसून घ्यायचं, छान क्लीन करून घे. हा ते मी करून देऊ का? हा व्हेरी गुड व्हेरी गुड. नानूला व्हेरी गुड म्हटलेलं पण कळतं. चला आपण क्रीम लावायची का मग आता? फेस क्रीम लावून दे तुला. हे घे, तू लाव तुझ्या हाताने. हा लाव 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 तेवढीच. व्हेरी गुड. चल वी आर रेडी टू गो. कुठे तुझं वॉटर बॉटल? कुठे कुठे? हा जा घेऊन येते, तिथे जा घेऊन ये पटकन बॉटल. हा तुझा बॉल घेतला का? बॉल तुझा बॉल घेतला. नानूचे शूज कुठे आहे? बाहेर. ओके चल चला. कुठे जायचं बेटा? कुठे? बाबा कोण आहे बाहेर? चला बाबाला बाय करून दे. बाय. किशी किशी किशी. काय मम्मा? नको त्यांना नको दे, मला दे मला दे. आता कर बाय. चलो चलो चला लिफ्टची बटन दाबा. चला कुठे आहे लिफ्ट? कुठे आहे? चला बॉल घे. बॉल कुठे? बॉल कुठे? बॉल कुठे? बॉल किक मार. हा नानू किक कर बॉल. नानू चला किक करा. तो बॉल आण नानू. नानू ब्लू वाला बॉल आण. सारा पटकन. हा मार. कसं मारते? आरती कशी करते नानू? हा करून दे. आणि आता खरी खरी आरती म्हणायची का? शुभम करोति कल्याणम आरोग्यम धन संपदा शत्रुबुद्धि विनाशायम दीपक ज्योति नमस्तुते. दिव्या दिव्या दीपका कानी कुंडल मोतीहा दिव्याला पाहून नमस्कार. दिवा जळतो देवापाशी उजेड पडला तुळशीपाशी. माझा नमस्कार सर्व देवांच्या पायापाशी. सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता
प्रभू नायका मागणे हेची आता, ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे, मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरु पायलोनी. जय जय रघुवीर समर्थ. चला गे जय बाप्पा. कसं जय बाप्पा. बस 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 तू नाही. सो आम्ही गार्डनमधनं आलो, अनायाला फ्रेश केलं. तिचे हात एवढे घाणेरडे झाले असतात ते मातीत खेळून, तर सगळ्यात आधी तिला ते पुसून देते, पूर्ण हात पाय सगळं वाईप्सने छान क्लीन करून देते. त्यानंतर मग घरात आल्याला पहिला दिवा लावायचा असतो, कारण 7 वाजलेले असतात आम्ही जोपर्यंत येतो. हा शेड्यूल एकदम व्यवस्थित असाच ठरलेला आहे की 6ला जायचं आणि 7ला परत यायचं. 1 तासात ती छान तिथे खेळते, मस्त थकून जाते आणि मग तिकडनं आली की तिला दिवा वगैरे लावल्यावर ना झोप येते. जनरली असं होतं, पण आता काय मला तिचे चिन्ह दिसत नाही आहे झोपायचे. आणि फीडिंग सोडायची आहे. तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की फीडिंग आम्ही सोडतो आहे. सो आता किती सक्सेसफुल झालं हे तुम्हाला सांगते. तर 1 दिवस ट्राय केलं तिला दिवसभर न द्यायचं, फक्त झोपताना देऊ रात्रीचं असं म्हटलं, पण ती इतकी जास्त रडत आहे, इतकी जास्त की मला खूप क्यू येत आहे माझ्याकडनं, ते पाहायला जात नाही. ती अशी माझ्याकडे असे केवलवाना चेहरा करून मला असं म्हणते प्लीज दे, असं टाईपचं तिचं असतं. आणि ते काही मला पाहायला जात नाही आहे. मला थोडंसं स्ट्रॉंग व्हावं लागेल, पण मला असं वाटतं इतकं हार्ड अँड फास्ट पण नाही आहे, कारण माझ्याकडे अजून भरपूर वेळ आहे. म्हणजे 1.5 वर्षापर्यंत जरी सुटली तरी ठीक आहे, पण म्हणजे मला थोडंसं ते होत नाही आहे सहन, तर मी तिला मधनं देत आहे, पण फ्रिक्वेन्सी कमी करत आहे. म्हणजे आता सकाळी फक्त एकदाच दिलं होतं झोपताना, त्याच्यानंतर आत्ता परत द्यायची वेळ होती, पण तिने काही असं मागितलं नाही. तोपर्यंत ती अशी जिद्द करते, तोपर्यंत मी स्वतःहून काही तिला देत नाही आहे. सो आता ती खेळत आहे. रोशन तिच्याबरोबर थोडा वेळ खेळेल, म्हणजे एक अर्धा-पाऊण तास त्याला मिळतो थोडासा ब्रेक, तेवढ्या वेळात तो खेळतो. तेवढ्या वेळात मी आमच्या स्वयंपाकाची काय प्रिपरेशन करते, आमच्यासाठी आणि तिच्यासाठी पण काय जेवण ते बनवते. जनरली असं होतं की ती झोपते यावेळेस एक अर्धा-पाऊण तास तरी झोपते, मग तेवढ्या वेळात माझा स्वयंपाक होतो. सो आता ती झोपलेली नाही आहे, तर रोशनला तिला बघावं लागेल थोडंसं, आणि मी स्वयंपाकाची प्रिपरेशन करते. बाबीचं पाणी कुठे आहे? बाबीचं पाणी कुठे आहे? तुझं पाणी रखो जमी को आसमां बनाओ, सितारों से सजाओ, अगर तुम कहो तुमको बुलाओ. आणि आज अनायासाठी डिनरमध्ये मी बनवत आहे दलियाची खीर, आणि हे तिच्यासाठीच नाही तर आमच्यासाठी सुद्धा बनवत आहे, म्हणून थोडी जास्तीच क्वांटिटी घेतली, कारण ही खूप हेल्दी आहे तिच्यासाठी आणि आमच्यासाठी सुद्धा. सो म्हणून इथे मस्त भरपूर तूप टाकून घेतलं, तुपामध्ये दलिया टाकला. खूप जणांचा प्रश्न असतो की दलिया म्हणजे काय, तर दलिया म्हणजे ब्रोकन व्हीट. तर हे मार्केटमध्ये इझिली मिळून जातं, कुठल्याही ग्रॉसरी शॉपमध्ये तुम्हाला मिळेल किंवा डीमार्टमध्ये पण मिळून जातं, स्टार बाजार सगळीकडे मिळतं. त्यानंतर इथे ना हे तुपात टाकून छान भाजून घ्यायचं आहे. आता किती वेळ भाजायचा हा सगळ्यांचा प्रश्न असेल. सो इथे ते चांगलं पांढरं येईपर्यंत, म्हणजे ते फुटतात, तो दलिया तुपात टाकलेला आहे ड्रायफ्रुट्स पावडर फुटेपर्यंत भाजायचं, म्हणजे त्याचा रंग थोडासा पांढरका दिसतो, अशा प्रकारे येतो. ते टाकून परत थोडंसं भाजून घेतलं आणि त्यानंतर लगेच मी यामध्ये पाणी टाकणार आहे. पाणी थोडंसं जास्तीच टाका, कारण कुकरला बऱ्यापैकी सिट्या येऊ द्याव्या लागतात, कारण तो शिजायला जरा वेळ लागतो. त्यानंतर इथे मी गूळ टाकलेला आहे. गुळाचं प्रमाणसुद्धा कमीच टाकते, कारण अनायाला मी फार जास्ती गोड वस्तू काही देत नाही. सो गूळ आपण जेवढा वापरतो ना त्यापेक्षा थोडा कमीच घालून इथे मस्त मिक्स करून घेतलं सगळं आणि छान कुकरला झाकण लावून दिलं.
3 ते 4 शिट्ट्या येऊ द्यायच्या मीडियम फ्लेमवर. जर तुम्ही मोठ्या फ्लेमवर ठेवलं असेल तर 5-6 शिट्ट्या येऊ द्या आणि त्यानंतर मग हे कुकर थंड झाला की खोलून बघायचं. अशा प्रकारे मस्त दलिया शिजलेला आहे. पाणी बघा परफेक्ट झाला. यापेक्षा जास्ती जरी झालं तरी चालतं पण कमी व्हायला नको. आणि मग त्यानंतर इथे एका कटोरीमध्ये घेतलं, त्यात वरून दूध टाकलं. गरम केलेलं दूध वरून टाकलेलं आहे मी. पूर्ण दलियामध्ये मी दूध टाकणार नाही, असं लागेल तेव्हा थोडंसंच टाकून घेणार, कारण मग यामध्ये गूळ आहे आणि त्यामुळे ते फुटू शकतं. सो इथे बघा खीर मस्त रेडी झालेली आहे. बत्ते 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 ये ब नानू कसा ब असं पळापळी नाही करू बेटा, तू खाऊन तर बघ, खाऊन तर बघ, टेस्टी आहे. वाव वाव, मी खाऊ व्हेरी टेस्टी. घे बेटा. छान आहे की नाही? तुला तेच म्हणते मी. नानू पहिले टेस्ट करते कसं आहे आणि मग खाते, हो ना? हो, नानू मध्ये शान आहे बाबा. बेटा का घेते? बैंगन की टोकली में सो रहे थे, बैंगन ने लात मारी रो रहे थे, मम्मी ने प्यार किया हंस रहे थे. हे बा चिवला देऊ. चिव ये ग चिव, ये ग चिव, ये चिव हो, ये चिव ये. नानीचं जेवण खाऊन घे. ओ नानू जेवत नाही म्हणते, सगळं खाऊन टाक्या नानूचं. हो आणि मानू आपण ते कसं करतो? खंडेरायाच्या लग्नाला भानू नवरी नटली, नवरी नटली. कसं करते नानू? कसं करते का नानू? चिकू हे आवडलं नानूला, हे आवडलं. सो असं काहीचं असतं आमचं इव्हनिंग रुटीन. आता वाजल्यात 9:45 आणि माझं ऑलमोस्ट सगळं आवरलेलं आहे. तर पहिले स्वयंपाक बनवून घेते. तर स्वयंपाकासाठी संध्याकाळी माझ्याकडे फार वेळ नसतो, हार्डली हाफ ॲन आवर असतो. तेवढ्या वेळात मला काय करायचं ते करावं लागतं, कारण रोशन बिझी असतो आणि याला मला बघायचं असतं. त्याच्यामुळे मग तिच्यासोबत जे काही जमेल असं खूप ॲडजस्टमेंट करून करावं लागतं संध्याकाळचा स्वयंपाक. सो मी खूप काहीतरी असं क्विक आमच्यासाठी बनवते. नयासाठी जे आहे ते मी बनवलं होतं दलियाची खीर आणि तिला ती आवडली सुद्धा. तिने फार नाही खाल्ली पण ती तेवढीच खाते. सो तिच्यासाठी बनवली होती, तर मग आमच्यासाठी पण ती बनवून घेतली जास्ती, कारण ती खूप हेल्दी असते आणि गुळाचीच होती. तिच्यासाठी पण चांगली नाही, आमच्यासाठी पण. सो असं सगळं डिनर झालं. तर मग डिनर माझं रेडी झालं 8:30ला आणि मग तिला पहिले थोडंसं भरवलं, सोबतच आमचं पण खायला घेतलं. कारण असंच जर तिला म्हणजे एकटीला खाऊ घातलं तर 9:30 तिच्यातच वाजेल आणि आमचं जेवण राहून जाईल, कारण ती काय अशी भराभर खात नाही. तिला खूप असं फिरवत काहीतरी दाखवत, नाचत गात, म्हणजे तिचं मूड जसं होईल तसं भरवावं लागतं. आणि कधी कधी तर खाते, कधी खात पण नाही. सो हे खूप मोठं चॅलेंज आहे तिला जेवण भरवणं म्हणजे. सो तिने आता बऱ्यापैकी खाल्ली, म्हणजे खीर काहीतरी नवीन नवीन वेगळं वेगळं असेल तर खाते तरी, पण तेच जर तिला आपण दिलं तर ती बोर होते आणि ते बिलकुल खात नाही. आणि याला सगळ्याला मला 9:15 वाजून गेले होते. मग त्यानंतर माझी जी घरातली कामं असतात, म्हणजे घर इतकं खराब करते, म्हणजे खेळणी घरभर पडलेली असते. ती हाय चेअर कुठे, तिची ती बसायची चेअर कुठे, कपडे पडलेले असतात, तिचे टॉईज पडलेले असतात. तर त्या सगळं गोष्टी मला बरोबर जागोजागी ठेवून द्याव्या लागतात, नाहीतर ते घर पाहायची इच्छा होत नाही. सो कपड्यांच्या घड्या करायच्या होत्या, त्या करून घेतल्या. त्या व्यवस्थित जागच्या जागी नेऊन ठेवले कपडे कबर्डमध्ये. त्यानंतर घर साफ केलं, प्रॉपर सगळ्या गोष्टी जागच्या जागी केल्या. उद्या सकाळी उठल्यावर सगळं तसंच होतं आणि मी दिवसभर तसं राहू पण देते, पण ॲटलिस्ट झोपताना ते घर क्लीन केलं नाही ना, ते काही बरं वाटत नाही. तुम्हाला मी एक लुक दाखवते आता घर मी क्लीन केलं तर ते कसं दिसतंय. सो असे हे खेळणे एका जागी करून ठेवले. तिची हाय चेअर एका ठिकाणी कोपऱ्यात असते तिकडे करून ठेवली आणि किचन सुद्धा आवरून घेतलं. आणि हे सोफा, इथे सगळे टॉईज पडलेले असतात ते बरोबर केलेले आहेत. सो असं सगळं घर व्यवस्थित दिसतंय जरा, नाहीतर मग इतकं राडा पडलेलं असते. खेळणे तिचे पूर्ण घरभर पडलेले असतात.
आणि आता वेळ असते आमच्या वॉकला जायची, म्हणजे 10 वाजता वगैरे आम्ही फ्री होतो. रोज आमचा हाच वेळ आहे, 10 किंवा कधी कधी 10:30 होतात. आम्ही फ्री होतो आणि वॉकला जातो. तर मी काय करते यावेळी तिच्यासाठी, तिने जर जेवण केलेलं नसेल म्हणजे डिनर प्रॉपर झालेलं नसेल तर तिला मी रात्री दूध देते. पण आता तिने बऱ्यापैकी खाल्लं म्हणजे आज, आणि त्यातल्या त्यात दुधाचंच होतं, म्हणजे मी खीरमध्ये दूध टाकलं होतं तर परत दूध द्यायला नको म्हणून आज मी अवॉइड करते आहे. पण तिचं जर पोट भरलेलं नाहीये, तिने प्रॉपर डिनर केलं नाही असं मला वाटलं, त्या दिवशी तिला मी दूध देते. तर दुधामध्ये मी एक प्रीमिक्स ऍड करून देते. हे ते प्रीमिक्स आहे, तुम्हाला मी काही मागच्या व्लॉग्समध्ये सांगितलं होतं, स्ट्रॉबेरी फ्लेवर्स आहे, त्याच्यामुळे तिला चांगलं वाटतं. तर ती तशी तर दूध नाहीच पीत, म्हणजे ते ऍड केल्यावरही पेईल असं बिलकुल गरजेचं नाहीये. तर असं बिलकुल नाही की ती पेईल, सगळं ट्रायल अँड एरर बेसिसवर असतं की चला हे नाही तर ते ट्राय करून बघू आणि जे आवडलं ते घेईल थोडंसं, म्हणजे पोटात काहीतरी जाईल आणि आपल्या मनाला समाधानी होईल असं आहे. सो आज मी तिला दूध देत नाहीये, अदरवाईज मी थोडंसं म्हणजे अर्धा ग्लास म्हणजे 1 कप म्हणू शकता, छोटा 1 कप तेवढं दूध तिला द्यायचा प्रयत्न करते. आणि इनकेस ते दूधही जर नाही घेतलं, आणि घरात तर ती घेतच नाही, तर आम्ही काय करतो जेव्हा वॉकला जातो ना तेव्हा ते बॉटल भरून घेऊन जातो आणि तिला चालता चालता एक एक घूट असं मी देते. आता तेही ऑप्शन जर वर्कआउट नाही झालं, दूध पण नाही घेतलं आणि 70% टाइम ती नाहीच घेत, 30% टाइमच ती घेते, सो त्यावेळी आम्ही तिला मग ऊसाचा रस देतो. आता ऊसाचा रस देणं काही चांगलं नाहीये रोज रोज, कारण त्यामध्ये नॅचरल जरी असली तरी शुगर आहे, पण तिला ती आवडते. मग असं वाटतं की रात्रीचं पोट भरून जर झोपली ना ती तर थोडी कमी उठेल रात्री, म्हणजे तिची फ्रिक्वेन्सी कमी राहील. म्हणून आमचा प्रयत्न असतो जे खाईल ते खा बाई तू, पण पोट भरून घे. सो आम्ही 10:30ला जेव्हा निघतो तर आमचा प्रयत्न असतो 11 वाजेपर्यंत पहिले तिला दूध द्यायचा. दूध जर नाही पिली तर मग 11ला आम्ही जातो आणि ऊसाचा रस पिऊन घरी येतो. तर मग आम्हाला 11:15 वगैरे होतात घरी यायला. पण आज रोशन पण खूप थकलेला आहे आणि मी पण खूप थकले म्हणून आम्ही वॉकला चाललेलो नाहीये, पण असं आमचं रुटीन असतं. सो आता 10 वाजलेले आहेत ऑलमोस्ट, आणि मी माझं स्किन केअर करते. तर तिकडनं आल्यावर मी माझं स्किन केअर करते आणि मग आम्ही झोपी जातो. तिला सुद्धा तिचं डायपर वगैरे चेंज करून देते. तर आम्हाला झोपायला ऑलमोस्ट 12 वाजतात रोज. आणि जर माझं काही काम राहिलेलं असेल एडिटिंगचं वगैरे तर तिला झोपवल्यानंतर मी करते, म्हणजे मला 12:30-1 होतात झोपायला, आणि म्हणूनच आम्ही मग सकाळी 8:30-9ला उठतो. सो मी सगळ्यात आधी पहिले तर माझा फेस वॉश करून घेते, आणि मी त्यासाठी यूज करते हे TNWचं फेस वॉश. खूप जण मला विचारतात तुमच्या काय प्रोडक्ट्स काय यूज करतात ते सांगा, पण हे प्रमोशन बिलकुल नाहीये. हे मी आजच मागवलंय, माझं संपलं होतं. तर याच्या आधी तुम्ही दुसरं बघितलं असेल, पण मला हे प्रोडक्ट आवडलं होतं, त्याच्या आधी यूज केलं होतं, तर मग आता मागवायचं तर म्हणून मी हे मागवलं. सो हे ऑरेंज फ्लेवरचं मागवलं का रोशन तू? लेमन, ओके. याच्या आधी पपायावालं होतं, सो हे पण यूज करून बघते. आणि यासोबत मी यूज करते यांचीच TNWची जी आहे ते नाईट क्रीम आहे, खूप छान आहे. ती पण मागवली पण ती यायची आहे. त्याचबरोबर डिटॅन पॅक होतं, तशा 3 गोष्टी आम्हाला खूप आवडल्या होत्या म्हणून मग त्या परत मागवल्या. नाईट क्रीम अजून आलेली नाहीये, मी पुढच्या कुठल्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवते ती कुठली. याच्या आधी पण मी तुम्हाला बहुतेक दाखवलेली आहे. नानू दे ना बेटा मला, मी फेस वॉश करते. हे स्क्रब सारखं आहे थोडंसं, घेते आधी मग तुला देते. हा, आपण जे करू ते सगळं नानूला हवं असतं. बाबाला खोलून मग बाबाला मी खोलून देते. हे नानूने मला आणून दिलं, हे डिटॅन पॅक. आणि माझं तुम्हाला सांगितलं की नाईट क्रीम संपलेलं आहे, पण फ्रेश वाटावं म्हणून मी इकडे हे TNWचंच आहे रोज वॉटर, ते तरी ऍटलीस्ट स्प्रे करून झोपते, थोडंसं एकदम सॉफ्ट राहते आणि स्किन. तुला पाहिजे असेल ना, नानूला सगळं पाहिजे असेल आपलं आता जे. आणि माझ्या स्किन केअर रुटीन मध्ये नाईट टाईमच्या फक्त एवढंच असतं, त्याच्या व्यतिरिक्त फक्त लिप बाम लावते आणि इट्स डन. नानू सगळ्यांना बाय करून दे. बाय. कोण बेटा, शी इज बिझी. सो असा असतो आमचा दिवस. आता अनायाचं डायपर चेंज करून देते आणि आम्ही दोघेही मस्त कपडे चेंज करतो, मस्त आपले नाईट ड्रेसेस घालू, आणि असा होतो आमच्या दिवसाचा शेवट. तर व्हिडिओ कसा वाटला कॉमेंटमध्ये नक्की सांगा, आणि आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे येणाऱ्या सगळ्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळेत मिळतील. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय. बाय. बे खिशी.